आज बाबा साहब अम्बेडकर साहब के पुण्यतिथि पर आज हम आए थे। आज उनको याद किया जाता है। जैसे बाबा साहब ने हमको संविधान दिया है, तो मैं इस प्रोग्राम के ज़रिए और इस चैनल के माध्यम से मैं आप तक मैसेज पहुंचाना चाहता हूं कि हम लोग वो संविधान को सही तरीके से अमल में लाए। और जो बाबा साहब ने विचार हमको दिया है कि शिका संघर्ष करा अनि संगठित हुआ, तो इस स्लोगन को लेकर, इस विचारों को लेकर हम लोगों को बाबा साहब को हर वक्त याद करना है। बाबा साहब यकीनन आज इस दुनिया से चले गए, मगर उनके विचार हमको देकर गए, उनकी किताब हमको देकर गए। हम उस विचारों को लेकर के आगे बढ़ रहे हैं। मैं तमाम नौजवानों को, तमाम यूथ क्राउड को मैं कहना चाहता हूं कि इस किताब को अपने दिल में और अपने सीने में बसा करके उस किताब के पैगाम को, बाबा साहब के पैगाम को आगे हमको लेकर जाना है। और इस दिन को नहीं, बल्कि हम उस हर लम्हे को याद करेंगे जो बाबा साहब ने हमको मैसेज दिया है, जो बाबा साहब ने हमको सिखाया है। मैं यकीन आज बाबरी मस्जिद की शहादत का भी दिन है, मगर उस संविधान के ज़रिए मैं कहना चाहता हूं कि हम अपने हुकूक़ को लेकर आगे बढ़ेंगे और हम बाबा साहब के कहे वो अल्फाज को, जो दबे कुचले वर्ग को ऊपर उठाने के लिए हम संविधान का इस्तेमाल करेंगे। बाबा साहब को याद रखेंगे, उनके विचारों पर चलेंगे। यकीनन हम लोग सीखेंगे, संघर्ष करेंगे, संगठित होंगे और हम बिल्कुल संघर्ष करेंगे। इस विचार को हम लेकर आगे बढ़ेंगे। सर, संविधान को लेकर सवा करोड़ जनता के नाम को आपकी तरफ से संदेश को पार्टी का मेहमान भी है। मैं बिल्कुल यही संदेश देना चाहता हूं कि बाबा साहब हर एक धर्म, हर एक मज़हब और हर एक दबे कुचले वर्गों के लिए बने हैं। ऊपर वाले ने उनको भेजा इसलिए है ताकि वो उनकी आवाज़ बने। तो उन्होंने हमें जो आवाज़ दिया है कि मैं हर मुस्लिम नौजवानों को, हर दबे कुचले वर्ग को ये कहना चाहता हूँ कि ये आवाज़ को हमको मजबूत करने की ज़रूरत है। क्योंकि बाबा साहब ने हमको जो विचार दिया है, वो विचार सिर्फ एक मज़हब और धर्म के लिए नहीं, बल्कि हम सब के लिए है। और हम सबको चाहिए कि इस संविधान को मजबूत करें, उनके विचारों पर चले, उनकी कही गई बातों पर चले। आपका शुभ नाम, पद दीजिए। मेरा नाम मोहम्मद असरार है। मैं MIM पार्टी यूथ शहराध्यक्ष। परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही तिथे बाबासाहेबांच्या वलकट गेट इथल्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलेलो आहोत। आज जगात 2 काळा दिवसाची नोंद झालेली आहे। 2 घटना झालेल्या या दिवशी परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सोडून या जगातून निघून गेले। त्याचप्रमाणे दुसरी घटना बाबरी मस्जिदची शहादतची। मित्रांनो, मनाला काळजाला ठेस पोहोचणाऱ्या 2 घटना या आज या 6 डिसेंबर रोजी घडलेल्या होत्या। मी परत एकदा बाबासाहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन व्यक्त करतो, तसेच बाबरी मस्जिदच्या प्रकरणी शहादत माझ्या प्रतीने व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध। 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस। या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनता, आंबेडकरी समुदाय भडकल गेट येथे जमा होत असते। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी फुलं, हार हे जे काही नाशवंत वस्तू आहेत, याऐवजी आपण एक वही एक पेन या बाबासाहेबांच्या चरणी अर्पण कराव्यात। म्हणजे बाबासाहेबांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे त्याला अनुसरून ही जी संकल्पना आहे, तर फुलाहारांच्या ऐवजी एक वही एक पेन हे बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करावं, ते आमच्याकडे जमा करावं। या एक वही एक पेन जे आमच्याकडे जमा होतात ते आम्ही जे वंचित भागातील किंवा गरजू जे विद्यार्थी असतात, आम्ही त्यांच्यापर्यंत हे नंतर पोहोचवत असतो। तर हा असा आमचा उपक्रम आहे। जे फुलहार नाशवंत होतात त्याचा पैसा देखील वाया जातो आणि बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्यांच्या विचारांना अनुकूलन, त्यांच्या विचारांमधून आम्ही प्रेरणा घेऊन हा उपक्रम चालू केला। मागच्या 10 ते 11 वर्षांपासून आपण याच ठिकाणी हा उपक्रम घेत असतो। आमची फेस ऑफ आंबेडकराईट मूवमेंट ही संपूर्ण टीम या उपक्रमाला आम्हाला मदत करत असते आणि याद्वारे आम्ही हा उपक्रम साध्य करत असतो। फेस ऑफ आंबेडकराईट मूवमेंट हे आमचं संघटन आहे। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आम्ही छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये काम करतो। फेस ऑफ आंबेडकराईट मूवमेंट या संघटनेचा एक सदस्य आहे। आमची ही संघटना पूर्णपणे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे। आमचा उद्देश हा जास्तीत जास्त खेड्यातल्या, पाड्यातल्या शाळेपर्यंत पोहोचणे आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे। त्याबरोबरच त्या शाळेत जे काही त्रुटी असतील, आम्ही त्या त्रुटीचाही पाठपुरावा करतो। एखाद्या शाळेत, आता आम्ही नारेगाव शाळेत गेलो होतो, तिथं पाण्याचा प्रॉब्लेम होता, बाथरूमचा प्रॉब्लेम होता। आम्ही तिथे संबंधित अधिकाऱ्यांना पत्रक देऊन इथं आम्ही आलो या शाळेत, पण इथं लेडीजला, मुलींना बाथरूम नाही आहे, पिण्याचं पाणी नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही ह्या गोष्टीही करतो, म्हणजे तिथं शाळेचं इम्प्रूव्हमेंटसाठी एक आपल्याला एक वाव मिळतो।
अशा पद्धतीने आमचं दरवर्षीचा हा प्रोग्राम आहे. 6 डिसेंबरला वह्या कलेक्ट केल्या की जिजाऊ जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, या जयंती दिवशी आम्ही शाळेत भेटी देऊन हे साहित्य सर्व मुलांना देतो. आपलं शुभ नाम और माझं नाव डॉक्टर महेश कुमार संभाजी बनसोडे.